अंजली भारतीला मारण्याचा प्रयत्न केला. कोण केला अद्याप माहीत नाही. अंजली भारती मरता मरता वाचली हे माहिती आहे ना तुम्हाला. पण अंजली भारतीला मारण्याचं कारण काय? फक्त ते मुख्यमंत्र्याच्या बायकोबद्दल थोडंसं वक्तव्य काय वाईट केलं का तिला जीवे मारण्याची धमकी, तिच्या घरी लोक चालले तिला धमकी देऊन राहिले, जगणं मुश्किल करून टाकलं त्या बाईचं. असं काय बोलली ते? आणि जय भीमवाला हा समाज ओबीसी एसटी समाज हा पाहू शकणार नाही. कारण कुठल्याही स्त्रीला असं करणं बरोबरीचं नाही, धमकी देणं बरोबरीचं नाही. कारण ती महिला पुऱ्या समाजासाठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या लेकरासाठी बोलली, की स्वतःच्या लेकरासाठी नाही बोलली का स्वतःच्या पोरीसाठी नाही बोलली. ती फक्त तिचं वक्तव्य थोडंसं चुकीचं झालं, थोडीशी जबानमध्ये फिसलली तर तुम्ही तिला मारण्याच्या धमकी देऊन राहिले आणि तिला उडवलं नाही, तिच्या नवऱ्याला उडवलं. पण थोडंसं नवरा वाचला, छातकाळायला लागलं त्याच्या, आणि गाडी तर मागून पुरी डेंड झाली, फुटली. आणि बिचारी विनतीहून सांगून राहिली, तिचे लढून सांगून राहिली, रडत आहे ते आणि म्हणत आहे की माझ्या जीवनाला धोका आहे. आणि कोण करून राहिलं, काय करून राहिलं? प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब आणि गृहमंत्री ना हात जोडून विनंती करत आहे की कोण केला, काय केला हे तपास घ्या. कोण करणार बाई? ज्यानं ज्यासाठी तू बोलली त्यानंच केलं असं नाही, बरोबर नाही काय? ज्यानं तू ज्याच्यासाठी बोललीस, कारण तुझं वक्तव्य थोडंसं चुकलं होतं. तू तू तापा खोलला तुझा बोलण्याचा, पण तरीका तुझा चुकला. हा असं त्या बोला लागत नव्हतं. तिनं माफी पण मागितली ना माफी. अबे ले काय हो, हे जे अंजली भारती जयभीमवाली आहे, जयभीमवाली आहे, त्याच्यानं तुम्ही तिच्यावर जोर जबरा करून राहिले, धमक्या देऊन राहिले, माराच्या धमक्या करून राहिले. तिच्या नवऱ्याच्या गाडीला उडवलं तुम्ही. नवरा जरा बजार मेला नाही, या पोरगी मेली नाही त्याची. काही करून ती अंजली भारतीला तुम्ही उडवान, गोळीबार करा तिच्यावर, माराची धमक्या द्या त्याले. अरे माझं काय म्हणणं आहे, तुमच्या डोक्यात भेजा आहे की नाही आहे? अरे तुम्ही असं कसं कोण्या स्त्रीला मारू शकता? असं कसं कोण्या स्त्रीला तुम्ही असं काही बोलू शकता? तिची चुकली ना, बोलण्यात चुकली. ते एक भीम मेळव्यात एका कार्यक्रमात ते बोलताना चुकली. थोडीशी ह्या चुकीला तुम्ही माफी देऊ शकत नाही? एखादा अलता बोलता बोलला असता तर तुम्ही चूप राहिलं असतं. त्या इफ्टीन फाईलमध्ये ते मोदी साहेबांचं नाव आलं तर कोणीच बोंबलून राहिलं नाही, गांड फाटून राहिली तुमची बोलाची. आणि ह्या बिचारीनं थोडासा आवाज का उठवला तर तुम्ही तुमच्या गांडीले चटके झोमले. काऊन रे? गांडा तुमच्या गुवाळा भरल्या आहे का तुमच्या? काही समजून राहिलं नाही लेकाव तुमचं. अरे त्या महिलेनं सगळ्या महिलांसाठी बोलली की 3-3, 4-4 वर्षाची मुलगी ही सुरक्षित नाही आहे. 3-3, 4-4 वर्षाची मुलगी सुरक्षित नाही आहे. आणि ह्या दृष्टिकोन सांगण्याचा तिचा होता. आणि आपला भारताचा प्रधानमंत्री इफ्टीन फाईलमध्ये त्याचं नाव आलं. छोट्या मुलीवर कांड करत होता, ते दिसून नाही राहिलं. आणि ह्या महिलेनं थोडंसं वक्तव्य काय केलं का तुम्हाला एवढं झोमलं का महिला आयोगनी लवकरात लवकर आक्षेप घेतला, तक्रार केली, असं केलं तसं केलं. अरे हे चुकीची बाब आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत तुम्हाला मालेगावातली घटना, बदलापूरची घटना आणि लातूरमधली घटना, ह्या घटना काय लपल्या नाही आहे का लपल्या? ह्या घटना तुम्हाला माहीत असूनही का कोणत्या महिला समितीला माहीत नव्हतं काय? महिला आयोगला माहीत नव्हतं काय का इथं कांड झाले म्हणून चिमुकलेवर? मग कुठे गेल्या आता तुम्ही? का झोपा काढत होत्या? काय करत होत्या? काही नाही, काही समजून राहिलं नाही. तुम्हाला असं वाटत आहे का फक्त ज्याच्या हाती पॉवर आहे त्याच्यासाठी सरकार आहे, त्याच्यासाठी प्रशासन आहे, आणि बाकीचं जे गोरगरीब आहे यांचं काय? काय होणार यांचं? याला तर मरच लागेल ना मग असं. कारण तुम्ही ज्याच्या हाती पॉवर आहे त्यांना तुम्ही प्रोटेक्शन करता, त्याच्या मागं लागता. आणि जे गरजू आहे, वंचित बहुजन समाज आहे, सर्वसाधारण माणसं आहे, सर्वसाधारण बहिणी आहे, सर्वसाधारण लेकरं आहे, त्याची लेकरं आहे, त्याच्यासाठी मग सरकार नाही आहे काय हो? आता मुख्यमंत्री साहेब म्हणतात की माझी लाडकी बहीण महाराष्ट्रातली. मग लाडकी बहीण तुमची महाराष्ट्रातली आहे, मग तुमची बहीण सुरक्षित का नाही हो? याचं मला उत्तर द्या ना. तुम्ही म्हणता ना का माझी लाडकी बहीण योजना आहे, त्याच्यातल्या बहिणी
तुम्ही सुरक्षित आहे काय? हाय काय? नाही आहे ना सुरक्षित. मग तुम्ही तुमच्या बहिणीवर बहिणीची लुटून राहिले इज्जत, तुम्ही तिची सुरक्षा देत नाही, जे कांड्या करून राहिले त्याला सजा देत नाही, तर मग काय कामाचं? आणि ते महिला न बोलली, ते वक्तव्य थोडंसं चुकलं तिचं, तिनं माफी मागितली. आणि अशा महिलेला कोणाला बोलायला पाहिजे नाही, हे माझं मत आहे. कुठलीही मुख्यमंत्र्याची वाईफ असो या सर्वसाधारण माणसाची वाईफ असो, कोणालाही असं बोलू नये, हे माझं मत आहे. पण तिचा बोलण्याचा तरीका वेगळा होता. पण तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की चिमुकल्यावर अत्याचार होऊन राहिला, कोणीही आक्षेप घेत नाही. आणि तुमच्या महिलेवर कोणी आक्षेप घेतला, कोणी विटंबना केली, कोणी टिप्पणी केली, कोणी कमेंट केलं का लगेच महिला आयोगानं तक्रार केली आणि त्या महिलेवर कारवाई केली. आणि तुमचे जे झोलजाल लोक तिच्या घरी येऊन राहिले आणि धमकी देऊन राहिले, अरे हे चुकीची बाब आहे. म्हणजे अंजली भारतीला तुम्हाला दाबवण्याचा प्रयत्न चालू आहे. ते प्रबोधनकार आहे, तिचा हक्क आहे तिला बोलण्याचा, पण ते चुकून वक्तव्य केलं तिनं, त्या कारणामुळे ते चिरडली, त्या कारणामुळे ते बोलली. पण असं बोलायचं नव्हतं लागत, हे चुकीची बाब आहे. पण तिनं क्षमा मागितली ना क्षमा. मग ले काय हो, तुम्हाला तिच्या घरी जाऊ कायले बोंबला लागते, कायले तिला धमकी देऊन राहिले, कायले मारायचे हे करता. माझं काय मत आहे, संविधानाने दिलेला सगळ्याला अधिकार आहे ना. मग माझं काय मत आहे, तिचं चुकलंच ना, तिला माफी करून द्या, बस झालं, विषय मोकळा. का तिच्या गाडीला उडून राहिले, ट्रकानं उडून राहिले, ट्रकानं उडून राहिले तुम्ही. आणि एक म्हणजे तिच्या नवऱ्याला बजायला लागलं नाही. माहिती आहे तुम्हाला महाराष्ट्र जनतेनं, माहिती आहे का नाही माहीत आहे? अरे भाऊ, तिला मारण्याचा प्रयत्न केला, तिचा व्हिडिओ व्हायरल आहे, मी स्क्रीनवर दाखवू शकत नाही. माझा पहिला व्हिडिओ पाहून घ्यायचा तुम्हाला, मी स्क्रीनवर व्हिडिओ दाखवलेला आहे. पण गोष्ट ते नाही आहे, गोष्ट काय आहे, सर्वसाधारण महिला बोलली म्हणून तुम्हाला झोंबलं. ते एखादा तोपका बोलला असता तर तुम्ही बोललं नसतं, त्याच्या घरी जाऊ पडले नसते तुम्ही. कारण कसं आहे, जय भीमवाली मुलगी आहे, जय भीमवाली एक कार्यकर्ता आहे, जय भीमवाली आहे, त्या कारणामुळे बोलली, त्यामुळे तिच्या घरी जाऊ तुम्ही वाचून राहिले. अरे हे चुकीची बाब आहे. आपला भारताचा प्रधानमंत्री इस्टीनच्या फाईलमध्ये त्याचं नोंद आली आहे. तुमच्याकडून काहीच उपडणं होऊन राहिलं नाही, गाण फाटून राहिली, कोणीही व्हिडिओ बनवून राहिले नाही. आणि तुम्ही गोष्टी करून राहिल्या रंगारंगाच्या. अबे शर्मा माटू द्या. त्या इस्टीन फाईलमध्ये प्रधानमंत्री साहेबांचं नाव आलं आहे, त्याच्यात कोणी बोलून राहिलं नाही, काही नाही, कोणीही व्हिडिओ करून राहिले नाही. तिच्या काही मोदी साहेबांच्या घरासमोर मोर्चे निघून राहिले, आंदोलन करून राहिले, मोदी साहेब निघून राहिले नाही घरातून, ते घाबरून राहिले. मग विचार करा भाऊ, मोठा घोळ आहे. उद्योगपती लोक खाणं वेगळं आहे, उद्योगपती लोकांचं, श्रीमंत लोकांचं खाणं वेगळं आहे, गरीब लोकांचं खाणं कोंबडी मांस हे तेच आहे. पण उद्योगपत्यांचं खाणं लेकरायला कापून खाणं आहे. मग विचार करा किती हरामखोर लोकाले असायला पाहिजे. त्या मुलीबद्दल ते महिला बोलली तर तुम्हाला एवढं झोंबलं, आणि आपला प्रधानमंत्री तिकडे कांड करून राहिला, ते दिसून राहिलं नाही तुम्हाला. भयाड तोंड्या हो, सुधराना जरा. महिलेला सांभाळून काय करता? तुमच्या महाराष्ट्रात, तुमच्या भारतात महिला स्वतंत्र नाही आहे, लहान लेकरू स्वतंत्र नाही आहे. काय कामाची तुम्ही बे? आणि जे चालून राहिले ना देश, त्याच्यात तेच गुन्हेगार आहे, त्याचेच हात गुन्हेगाराने भरलेल्या, रक्तानं भरलेले आहे. काय सुरक्षा करणार तुम्ही? तिथं देशोदेशी जे लोक मिलिटरीवाले आहे बिचारे, ते उपाशी मरून राहिले, त्याला खाले सापडत नाही. आणि तुम्ही म्हणता देश हा सुरक्षित लोकांच्या हातात आहे. कायचा सुरक्षेच्या हातात रे? तिथं कांड करून राहिले तुम्ही. इस्टीम फाईलमध्ये तुमच्या नावा दिवसाला लहान लहान मुलीवर अत्याचार करून राहिले, त्याला खाऊन राहिले, मारून खाऊन राहिले. काय कामाचे तुम्ही लोक रे? काय सुरक्षा करणार रे तुम्ही? काही सुरक्षा करणार नाही तुम्ही. तुमच्या गाडीत दम नाही सुरक्षा करण्याचा. आणि म्हणून काय राहिले, देश हा सुरक्षित लोगों के हाथों में है. कायचा सुरक्षित हाथों में? इथं दोरचे कांड होऊन राहिले, इथं पंतप्रधान कांड करून राहिला, इथं लोक कांड करून राहिले. काय कामाचं? काही कामाचं नाही. नक्की कमेंट करून सांगा दादा, अंजली भारतीवर हे असे कांड केले हे चुकीचं आहे की नाही.